आता एक मोठी बातमी, अजित पवार यांनी मलाही कृषी खात्याची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला आहे। अजित पवार भाजप एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानंतर कृषी खात्याची ऑफर दिली होती, मात्र मी कृषी होण्यास नकार दिल्याचं खरं तर कृषी मंत्री होण्यास मी नकार दिल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं। अजितदादांनी सुद्धा जे आहे जी खाती वाटायला आली होती फायनान्स त्यांच्याकडे घेतल्यानंतर बाकीची खाती माझ्यापुढे ठेवली आणि तुम्हाला पाहिजे ते खातं घ्या। तर त्यावेळी मी जेव्हा चर्चा करत होते त्यांनी मला खूप आग्रह केला की खातं मोठं आहे, चांगलं आहे, घ्या 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 घ्या, खूप आग्रह त्यांनी माझ्यासाठी। पण माझं मत असं होतं की ज्याचं बालपणापासून जो ग्रामीण भागामध्ये राहिलेला आहे, शेतकऱ्यांबरोबर राहिलेला आहे, त्याला त्याची जास्त माहिती आहे, काय त्यांच्याकडे ते खातं गेलं पाहिजे। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईंच्या नावावर असलेल्या सावली बारवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। सावली बारचं लायसन्स योगेश कदम यांच्याकडून सरेंडर करण्यात आलं। लायसन्स सरेंडर केल्यानंतर ते रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। योगेश कदम यांच्या आईंच्या नावानं ऑर्केस्ट्रा बारचं लायसन्स असल्यामुळे त्यांचं गृहराज्यमंत्रीपद हे अडचणीत आलं होतं। तसंच बारमध्ये जेवण आणि मद्य सर्व्हिस करण्याकरता 2 महिने बंदी घालण्यात आलेली आहे। यानुसार बारची पूर्ण मान्यता रद्द होणं ही प्रक्रिया अजून पूर्ण झाली नसून बारचा गुमास्ता, अन्न औषध परवाना आणि मद्य परवाना हे अजून रद्द झालेलं नाहीये। तर गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर बारचं लायसन्स असल्याचा प्रश्न आमदार अनिल परब यांनी विधिमंडळात उपस्थित केला होता। या संदर्भात त्यांनी कागदपत्र देखील दाखवली होती। मुख्यमंत्र्यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा म्हणून परब आक्रमक झाले होते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर खरं तर सावली बार होतं आणि त्यावर आता मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। लायसन्स कदम यांनी सरेंडर केलेलं आहे आणि ते लायसन्स रद्द करण्यात आलं असल्याचं कळतंय, काय अपडेट? मी सध्या मुंबईच्या त्याच कांदिवली परिसरातल्या सावली बारच्या बाहेर आहे। याच सावली बारमुळे जे गृहराज्यमंत्री योगेश कदम जे आहे ते अडचणीत आलेले होते। या सावली बारचा परवाना जो आहे तो योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे आणि या ठिकाणी मे महिन्यात एक रेड टाकण्यात आलेली होती आणि ऑर्केस्ट्राच्या नावावर या ठिकाणी डान्स बार चालवला जात असल्याचं तक्रार आल्यानंतर हा छापा टाकण्यात आला होता आणि तब्बल 22 महिलांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं होतं। तर त्याचबरोबर 22 पुरुष जे आहेत जे या ठिकाणी सर्व्हिस घेत होते त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं होतं। हे प्रकरण माजी मंत्री अनिल परब यांनी सभागृहामध्ये अधिवेशनाच्या कालावधीमध्ये उपस्थित केलेला होता आणि त्यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती। आता हे प्रकरण आपल्याला माहिती आहे की नंतरच्या काळामध्ये प्रकरण वाढलं आणि हा रेस्टॉरंट जो आहे तो मे महिन्यामध्ये जेव्हा याच्यावर कारवाई करण्यात आलेली होती तेव्हापासून बंद करण्यात आलेला होता, परंतु आता त्यात पुढची कारवाई झालेली आहे। या रेस्टॉरंटमधला जो ऑर्केस्ट्राचा जो परवाना होता तो रद्द करण्यात आलेला आहे। रेस्टॉरंट आणि बारचा जो परवाना आहे तो मात्र अजून रद्द करण्यात आलेला नाहीये। ती प्रक्रिया सुरू असल्याचं कळतं आहे, परंतु या ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावावर जो डान्स बार सुरू होता तो मात्र आता या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे, कारण ऑर्केस्ट्राचा नावावर जो डान्स बार सुरू होता तो ऑर्केस्ट्राचा परवाना जो आहे तोच रद्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे या सावली बारमध्ये यापुढे ऑर्केस्ट्रा होणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे। इथं रेस्टॉरंट आणि बार चालू शकेल किंवा नाही या संदर्भामध्ये अजून पुरेशी माहिती मिळू शकलेली नाहीये। ती प्रक्रिया सुद्धा सुरू असल्याचं कळत आहे, परंतु खात्रीलायक सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार ऑर्केस्ट्राचं लायसन्स जे आहे ते रद्द करण्याची प्रक्रिया झालेली आहे, परंतु त्यामुळं या रेस्टॉरंट आणि बारवरचं कारवाई झालेली असल्यामुळं योगेश कदम यांचा राजीनामा घेऊ नये किंवा असा काही प्रकार येत्या काळामध्ये घडेल का, तर तसं सांगता येत नाही, कारण अनिल परब पुढच्या थोड्या वेळातच पत्रकार परिषद घेत आहेत आणि बार रेस्टॉरंटवर कारवाई केली किंवा परवाने रद्द केले यामुळे योगेश कदम यांच्यावरची कारवाई जी आहे त्याची जी टांगती तलवार आहे ती अजून हटलेली नाही। योगेश कदम यांच्यावर कारवाई होते का किंवा ती कारवाई व्हावी यासाठी विरोधक अजूनही आग्रही असल्याचं दिसतंय। ठीक आहे प्रणाली, अधिकची माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणखीन एक मोठी बातमी, 1 ऑगस्ट पासून अनेक महत्त्वाचे नियम बदलतायत।
ज्यांचा थेट तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतोय। यामध्ये यूपीआय वापराच्या नियमांपासून ते एलपीजी गॅसच्या किमती आणि बँकिंग क्षेत्रातील बदलांचा समावेश आहे। कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला असून यूपीआय ऑटोपेच्या व्यवहारांमध्ये देखील एक मोठा बदल झालेला आहे। या नव्या नियमानुसार किश्त, म्युच्युअल फंड, SIP आणि OTT सबस्क्रिप्शन सारखे वारंवार होणारे ऑटोपे व्यवहार आता केवळ सकाळी 10 वाजण्यापूर्वी, दुपारी 1 ते 5 या वेळेत किंवा रात्री 9:30 नंतरच होते। तर तुम्ही दिवसातून केवळ 50 वेळाच बँक खात्याचा बॅलन्स तपासू शकणार आहात। कोल्हापूरमधील दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर परिसरात श्रावण षष्ठी यात्रा भरते आणि या यात्रेत लाखो भाविक दाखल होत असतात। याचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी बनावट पेढे आणि बर्फी तसंच हलवा असे अन्नपदार्थ तयार करून विकण्याचा प्रयत्न केलाय। त्यांच्याकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीनं 400 किलो बनावट बर्फी पेढे जप्त करण्यात आलेत। या व्यापाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात येणार आहे। बनावट बर्फीमुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर काल डोंगरावरील पायरी मार्गावरील मुख्य पेठेत रात्री 10 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना या बाजारपेठेतील विक्री केली जाणारे पेढे, बर्फी, खवा किंवा अन्य मेवा मिठाईचे नमुने तपासणीसाठी तातडीनं पाठवण्याच्या सूचना दिल्या। तिकडे बारामती इंदापूर एसटी मध्ये एका माथे फिरून एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये हा प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्यानंतर माथे फिरून स्वतःवर देखील वार केला। बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी एसटी असताना हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। इंदापूर एसटी मध्ये हा प्रकार घडलेला आहे। का प्रवाशावर माथे फिरून हल्ला केला आणि त्यानंतर स्वतःवर देखील त्यानं वार करून घेतला। एक महत्त्वाची बातमी पाहूयात। 1 ऑगस्ट पासून अनेक महत्त्वाचे नियम बदलत आहेत, ज्यांचा थेट तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो। यामध्ये यूपीआय वापराच्या नियमांपासून ते एलपीजी गॅसच्या किमती आणि बँकिंग क्षेत्रातील बदलांचा देखील समावेश आहे। कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला असून यूपीआय ऑटोपेच्या व्यवहारांमध्ये देखील एक मोठा बदल झालाय। या नव्या नियमांनुसार किस्त, म्युच्युअल फंड, SIP आणि OTT सबस्क्रिप्शन सारखे वारंवार होणारे ऑटोपे व्यवहार आता केवळ सकाळी 10 वाजण्यापूर्वी, दुपारी 1 ते 5 या वेळेमध्ये किंवा रात्री 9:30 नंतरच होतील। तर तुम्ही दिवसातून केवळ 50 वेळाच बँक खात्याचा बॅलन्स तपासू शकणार आहात। हे मोठे बदल आजपासून बदलणार आहेत।